बबनराव लोणीकर आपल्या सोबत आहेत. लोणीकर साहेब, स्वागत आहे तुमचं. संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्र विधानसभेच्या ज्या निवडणूक आहेत त्या भाजपने हायजॅक केल्या होत्या, असा मोठा दावा त्यांनी केलाय. कसं पाहताय? महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आघाडीच्या नेत्यांनी काही अफवा केल्या, निगेटिव्ह पसरवलं आणि काळ असतो, काही परिस्थिती असते आणि त्यानुसार लोकसभेला आमच्या काही जागा कमी झाल्या आणि आघाडीचा विजय झाला. मात्र भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी तिन्ही पक्षानं ताकदीनं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्लॅनिंग केलं आणि विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी लोकात जाऊन विकासाची कामं सांगितली. केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना मधल्या काळात राबवल्या, राज्याच्या योजना राबवल्या आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजना राबवल्यामुळं महाराष्ट्रामध्ये महायुतीला मोठं घवघवीत असं यश मिळालं. महायुतीचा विजय झाला. म्हणजे मग संजय राऊतांनी असं विधान का केलं असावं? संजय राऊतांच्या विधानांना तुमचं काय उत्तर आहे? संजय राऊत हे सकाळी उठलं की भोंगा होतात आणि त्यांना रात्री 12 वाजेपर्यंत झोप येत नाही. उद्या काय बोलायचं आणि सकाळी काय बोलायचं. संजय राऊत रात्री एकदा पत्रकार परिषद घेतात, दिवसा एकदा पत्रकार परिषद घेतात आणि जनतेत काही नसलं बी तर ते प्रखरपणे काही ना काही बोलत राहतात. खोटं बोल पण रेटून बोल. म्हणजे हायजॅक केली म्हणजे काय? निवडणूक हायजॅक लोकशाहीमध्ये कोणी करू शकत नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेप्रमाणे महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेनं महायुतीला कौल दिलाय, मतं दिलीत आणि त्याच्यात आमचा विजय झाला. कामाच्या मुद्द्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं जे विकासाची कामं केली, लाडक्या बहिणीसारखी योजना राबवली, किसान सन्मान योजना शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं 6,000 हजार रुपये वर्षाला पेरणीला दिले. राज्य सरकारनं किसान सन्मान योजना आणली, 6,000 रुपये शेतकऱ्यांना द्यायचे. 1 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकायचे आहेत. 10 वर्षाचं वीज बिल माफ केलेलं आहे. शेती पंपाला पुढचे 5 वर्ष विजेचं बिल माफ केलेलं आहे. रस्त्याचं जाळं निर्माण केलं, विजेचं जाळं निर्माण केलं. पिण्याच्या पाण्याच्या योजना केंद्र सरकारचा पैसा, राज्य सरकारचा पैसा योजना राबवल्या. नॅशनल हायवे आहेत, राज्य मार्ग आहेत, जिल्हा मार्ग आहेत, गावाला जोडणारे रस्ते आहेत. विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका झाल्यात. संजय राऊत म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी. त्यांनी शिवसेना उद्ध्वस्त केलेली आहे आणि राहिलेली जी काही 10-20% शिवसेना आहे, पुढच्या निवडणुकीपर्यंत दुर्बिणीतून सुद्धा शिवसेना दिसणार नाही. खरं तर उद्धवजी ठाकरेंनी आता संजय राऊत यांना शिवसेना प्रमुख करून टाकलं पाहिजे. उद्धवजीचा आवाज बंद करून टाकला संजय राऊतनं आणि ते सतत मीडियामध्ये बोलत राहतात. ते बोल घेवडे आहेत, फक्त मीडियामध्ये बोलतात, खाली काही नाहीये. ग्रामपंचायतला सुद्धा निवडून येणे नाही. त्यांना जी संधी मिळाली ती शिवसेना एकत्र होती म्हणून ते खासदार झाले. आता त्यांचं स्वप्न भंगलेलं आहे. संजय राऊत बोलण्यापलीकडे काही नाहीये. उठून सुठून ट्रम्पवर टीका करतात, मोदीजीवर टीका करतात. त्यांना जगाचं राजकारण कळतं. म्हणजे अखिल भारतीय नाही, विश्वाचे प्रवक्ते आहेत ते. विनाशकाले विपरीत बुद्धी संजय राऊत यांनी शिवसेना बुडवलेली आहे. म्हणजे त्यांनी असा सुद्धा सवाल उपस्थित केलाय की 6 महिन्यात बीजेपीचा एकतर्फी विजय कसा झालेला आहे, त्यामुळे भाजप सेटिंग करून निवडणुका जिंकलाय. मी आत्ताच सांगितलं की महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी केंद्र सरकारचा पैसा, केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना, विकासाच्या योजना महायुतीनं राबवल्या. राज्य सरकारनं जे काम केलं होतं ते लोकात जाऊन मांडलं. कल्याणकारी योजनेच्या मुद्द्यावर मतं मागितली आणि तिन्ही पक्षानं एकजीवानं काम केलं म्हणून विजय मिळालेला आहे. म्हणजे हायजॅक करण्याचा प्रश्न येतोच कुठं? विकासाच्या मुद्द्यावर आमच्याकडे विजन होतं.
मात्र उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना विकासाची कामं होऊ शकली नाही. संपूर्ण मराठवाडा पाण्यात होता, पिकं उद्ध्वस्त झाली होती, शेतकरी रस्त्यावर आत्महत्या करीत होता. उद्धवजी मुख्यमंत्री असताना, शरद पवारांचं हे सरकार असताना शेतकऱ्यांना दमडी यांनी दिली नाही, मदत केली नाही, 12 बलुतेदारांना मदत केली नाही. त्याच्यामुळं त्यांच्या काळात शेतकऱ्यांना मदत झाली नाही. त्यांच्या काळात सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची केस हरली. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना, शरद पवार मुरबी राजकारण असताना ओबीसीची केस सुप्रीम कोर्टात चालू होती आरक्षणाची, ती बी हरली. आणि उद्धवजी ठाकरेंचं आणि शरद पवार साहेबांचं पांढऱ्या पायाचं सरकार आल्यानंतर दोन्ही केस हरल्या आणि दोन्ही आरक्षण गेले. पुन्हा आता महाराष्ट्रात आपलं सरकार आलं आणि ओबीसीचं जे काही राजकीय आरक्षण होतं ते सुप्रीम कोर्टात टिकलेलं आहे. त्याच्यामुळं 18 पगड जातीचे लोक, एससी, एसटी, एनटी, व्हीजेंटी, ओबीसी, मराठा, देशमुख, पाटील सगळे महायुती बरोबर होते आणि म्हणून आम्ही निवडणुका जिंकलो. हायजॅक करण्याचा प्रश्न येतो कुठं? आता तुम्ही मगाशी बोललात की पांढऱ्या पायाचं यांचं सरकार आलंय, यामध्ये प्रमुख पांढऱ्या पायाचं कोण व्यक्ती होता तुम्हाला असं वाटतं? ज्याचं सरकार असतं ते, मी सांगितलं ना, शरद पवार साहेब हे सरकार चालवत होते आणि तिथं या दोन्ही ओबीसीची केस सुप्रीम कोर्टात चालली होती, मराठा आरक्षणाची चालली होती. आणि या आरक्षणाच्या केसमध्ये जे हायकोर्टामध्ये मराठा समाजाचे वकील बाजू मांडित होते, स्ट्रॉंग बाजू मांडित होते, त्यांनी हायकोर्टात केस जिंकून दिली. ते वकील काढून टाकले आणि वकील कोण दिले? कपिल सिब्बल. कोण्या पक्षाचे? काँग्रेसचे. कोण वकील दिलं? मनू सिंघवी. आणि ती केस हरायसाठीच शरद पवार साहेबांनी वकील बदलून काँग्रेसच्या वकिलांना केस दिली. त्यांनी बाजूच नीट मांडली नाही. त्याच्यामुळे मराठा आरक्षणाची केस हारली, ओबीसी आरक्षणाची केस हारली. हे जे दोन नेते सरकार चालवत होते ते हे सरकार पांढऱ्या पायाचं होतं. म्हणजे मला हे म्हणायचं आहे. गिरीश महाजनांनी असं म्हटलेलं आहे की ठाकरे गट संपवण्यासाठी एकटे संजय राऊत जे आहेत ते आता पुरेसे आहेत आणि काही दिवसामध्ये ठाकरे गट जमीनदोस्त होऊन नेस्तनाबूत होईल. कसं पाहता गिरीश महाजनांच्या वक्तव्य? 70 ते 75% का आता उद्धव ठाकरेंची शिवसेना संजय राऊत यांनी संपवलेली आहे. आता राहिली 30%. पुढच्या 2 वर्षात या शिवसेनेला कुलप लावायचं किंवा हा पक्षच बंद करायचं राऊत यांनी ठरवलेलं दिसतंय. खरं म्हणजे 2 वर्ष खूप झाले. आता जर संजय राऊत यांना शिवसेना प्रमुख केलं तर एकाच वर्षात शिवसेना संपून टाकतील. कारण ते आता 2 in 1 दोन्ही काम करतायत, शिवसेना प्रमुख आणि त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते, आमदार, खासदार, पदाधिकारी हे सगळे संजय राऊत यांना वैतागून पक्ष सोडून गेलेले आहेत. बरं, मंत्री नितेश राणे असं म्हणतायत की पावसाळ्यापूर्वी उद्धव ठाकरेंचा मुलगा म्हणजे आदित्य ठाकरे जेलची वारी करू शकतो. मिठी नदीच्या घोटाळ्यावरून जे काही प्रकरण सध्या सुरू आहे त्यावरून त्यांनी अटकेबाबत आदित्य ठाकरे यांच्याही विधान केले. मी टीव्हीवरती ह्या बातम्या बघितलेल्या आहेत की आदित्य ठाकरे हे या पावसाळ्यापूर्वी जेलमध्ये जातील अशा प्रकारचं विधान माननीय मंत्री राणे यांनी केलेलं आहे. त्यांच्याकडे काही पुरावा असेल, काही कागद असतील, सरकार म्हणून त्यांच्याकडे काही गोपनीय माहिती असेल आणि कदाचित ते खरं असेल आणि त्याच्यामुळं ही बातमी दाबायची किंवा याच्याकडे लोकांना लक्ष कमी करायचं आणि म्हणून कदाचित युतीच्या चर्चा होत असतील. राजसाहेब आहेत, उद्धव ठाकरे साहेब आहेत, एकत्र येणार. पण शेवटी एवढं टोकाला गेलेलं भांडण आहे, कोणी अगोदर माघार घ्यायची आणि प्रस्ताव कोणी द्यायचा या प्रस्तावाच्या बातम्या सुद्धा मी बघितल्यात. त्यामुळे कोणती बातमी खरी आहे? आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार ही बातमी खरी आहे का राज ठाकरे साहेब, उद्धव ठाकरे साहेब एकत्र येणार ही बातमी खरी आहे? मात्र बातम्या मीडियामध्ये मी सुद्धा बघितलेल्या आहेत.
बरं, काय वाटतं या दोघांनी एकत्र यावं? तुमचं एक वैयक्तिक मत. नाही, ते शेवटी कुटुंबातला अंतर्गत वाद आहेत आणि मला वाटतं इतकं टोकाला गेल्यानंतर तुटेपर्यंत आणलेलं आहे आणि आगामी प्रत्येक पक्षाला आपले जास्त महापौर निवडून आले पाहिजेत, जिल्हा परिषदा निवडून आल्या पाहिजेत, अध्यक्ष झाले पाहिजेत, नगराध्यक्ष झाले पाहिजेत आणि आघाड्या युत्या करत असताना मग हे जागाच्या तडजोडी असतात, अनेक गोष्टी असतात. भविष्यात काय होईल ते वाट पाहू. बरं, विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर आता महापालिका असतील किंवा जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचं आव्हान तुमच्या समोर आहे. कशा पद्धतीने तुम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहात? मागच्या 15-20 वर्षापासून भारतीय जनता पक्ष जालना जिल्ह्यात नंबर 1चा पक्ष आहे. मी आपल्याला सांगितलं की 23 जिल्हा परिषदचे सदस्य भारतीय जनता पक्षाचे निवडून आले होते. मात्र काही कारणामुळं पक्षांतर्गत डावपेचाचं राजकारण झालं आणि आमच्याकडं 23 जिल्हा परिषद सदस्य असताना 13 जिल्हा परिषदचे सदस्य असलेले त्यावेळचे उद्धव ठाकरे गटाचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष इथं झाला. 13 जिल्हा परिषद सदस्य असलेले शरद पवार गटाचा उपाध्यक्ष झाला आणि 23 आमचे निवडून आलेले होते. पण पक्षांतर्गतच्या काही अडचणीमुळं, डावपेचाच्या राजकारणामुळं जिल्हा परिषद आमच्या हातून गेली. पण भोकरदन जाफराबादच्या पंचायत समित्या, परतूर मंठ्याच्या पंचायत समित्या, बदनापूरच्या पंचायत समित्या, हे सगळे लोकप्रतिनिधी सगळ्यात जास्त भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत आणि 25 वर्षापासून भाजप नंबर 1चा पक्ष आहे आणि याही वेळाला भाजपचाच नंबर 1चा पक्ष असल्यामुळं अधिक संस्था आमच्या ताब्यात येतील. पण अर्जुनराव खोतकर आहेत, घनसावंगीचे आमदार हिकमतदादा आहेत, नारायणराव कुचे आहेत. आम्ही 4 आमदार ताकदीनं एकत्र लावू आणि ताकदीनं युती करून संपूर्ण जिल्हा हा भाजप शिवसेनेचा बालेकिल्ला करण्याचा आमचा विचार आहे. घट्ट युती आहे, पक्की युती आहे. आम्ही सगळे एकत्र आहोत. बरं, तुमच्यातून एक जण कोण बाजूला आहे? ते नाव न घेतल्यामुळे तुमच्या लक्षातच आलं असेल. बाजूला म्हणता येणार नाही, पण त्यांनी प्रभावामध्ये यावं. 4 आमदारांच्या आमच्या गटात जर आले किंवा युती म्हणून जर त्यांनी काम करायचं ठरवलं तर त्यांनाही सोबत घेऊ. काय अडचण आहे त्याच्यामध्ये? म्हणजे अर्थातच तुमचा दानवेंना हा सल्ला आहे असं म्हणता येईल. ते महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष होते, खासदार होते, केंद्रीय मंत्री होते आणि काळानुसार, परिस्थितीनुसार बदल करून सगळ्यांना एकत्र घेऊन काम करण्याची आवश्यकता आहे. आमची 4ही आमदारांची तयारी आहे की या जिल्ह्यात भाजप शिवसेना एकत्र येऊन लढली किंवा अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी सोबत येऊन लढली तर या जिल्ह्यात काँग्रेस आता दुर्बिणीतून दिसत नाहीये. आणि होते नव्हते काही काँग्रेसचे लोक होते ते आता वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळ्या गटात जात आहेत. आघाडीकडं नेतृत्व संपलेलं आहे. बरं, कोणाचा झेंडा फडकेल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेवरती? आम्ही सगळे आमदार बसू आणि महायुतीच्या एका पक्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल, दुसऱ्या पक्षाचा महापौर होईल, तिसऱ्या पक्षाकडे जिल्हा मध्यवर्ती बँक जाईल. बसून ठरवून आम्ही जिल्ह्यातल्या सगळ्या संस्था यावेळेला ताब्यात घेणार आहोत महायुतीच्या. तर नक्कीच हे होते भाजपचे आमदार बबनराव लोणीकर. येणाऱ्या ज्या काही निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्या आम्ही समन्वय साधून लढू आणि महायुतीकडेच कशा ताब्यात येईल यासाठी आता प्रयत्नशील असल्याचं देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवलेलं आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.